पर्यायीत्या सार्वभौम सार्वाय शान्ताथव्रार्धात पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराणिकी तदपेक्ष श्लोको वीतोमरुतपरिवेष्टारो मरुतस्यावसंग्रहे आभीक्षतस्य कामप्रैर्विश्वे देवा सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते। ओम भूर्भुवः स्वः। ओम नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्य आणि किती नैवेद्य वाणाय स्वाहा। ओम ज्ञानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। उत्तरापुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः। ओम नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी सहित सत्यनारायण देवताभ्यो नमः। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। तीन प्रदक्षिणा करून एक वाक्य नमस्कार कर। यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मां मद्भाक् क्षमस्व परमेश्वर। मनसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तदा पद्भ्यां कराभ्यां यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मां मद्भाक् क्षमस्व परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्या च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश देहि मे। यस्य स्मृत्या जना मुक्त्या तपो यज्ञक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णायाति सद्यो वन्दे लक्ष्मीरमण। जगदं उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। ओम नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी सहित सत्यनारायण देवताभ्यो नमः। प्रदक्षिणान् नमस्कारान् मन्त्रपुष्पं प्रार्थनापुष्पं छत्रं गीतं वाद्यं नृत्यं आन्दोलनं समस्तराजोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि। नमस्करोमि कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात्। करोमि यद्यत् परस्मै नारायणाय समर्पयामि। संकल्पित सत्यनारायण व्रतांगभूतं ध्यानगंधादि षोडशोपचार पूजन महिम्न रुद्र सूक्त श्री सूक्त पुरुष सूक्त ललिता सहस्रनाम स्तोत्र विष्णु सहस्रनाम स्तोत्र पूर्वक जप अभिषेक सहस्र तुलसी समार्पणाख्यन कर्मणां भगवान श्री परमेश्वर प्रेयता। कर्मण सांगरा सिद्ध्यर्थम कथा श्रवणं दंपती पूजनम कृतकर्म ईश्वरार्पणादि सकलं कर्म करिष्ये। अनिकं खलो ऋषयौचुः प्रतेन नवदागवा प्राप्यते वाञ्छितं तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने। एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला। ऋषी विचारतात, हे मनुष्यश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची माझी इच्छा आणि श्रद्धा आहे, कृपा करून मला सांगा। सूत सांगतात, मुनी हो, नारदाने हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी भगवान महाविष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन सगळे लोक अनंत प्रकारची दुःखे भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले। त्या वैकुंठात 4 हातात शंखचक्र गदा व कमळ धारण केलेल्या पायापर्यंत रोणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला। नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी आणि मन यांना न करणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायण भगवंताला माझा नमस्कार असो। नारद मुनीने केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले। भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन। नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत। नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते सर्व मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे। भगवान म्हणाले, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच योग्य आहे। म्हणून जे व्रत केल्या जीवांची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो, ते तू श्रवण कर। हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहित नसलेले व महालोकात आजपर्यंत कोणालाही माहित नसलेले हे महापुण्यकारक व्रत
मी आज तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात निघून जातो. हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे असे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा याचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा आणि वरील सर्व वस्तू एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायण प्रभूला अर्पण करावा. आपले बांधव मित्र यासह सत्यनारायणाची कथा पूर्वी सांगितल्याप्रमाणे सत्यनारायणाची कथा श्रवण करून पूजन करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशनाचा हा एक सोपा उपाय आहे. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमोऽध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वत्यै नमः. सर्वांगी सुंदर उदिसेंदुराची, थंडी जळके माळ मुक्ताफळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव ब्रह्मगतिका परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, पुरे क्षणी धागया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदरी कामय परिवरमंगला, नारायण देवा. पुराण शोभना परिमळ द्रव्यासहित पुष्पमाला अर्पुते. दरिद्र दवनी अंते जाते मोक्षदाते, त्यापासून सदागते. जय जय दीनदयाळ देवा. अनन्य भावे इच्छित पुरविसिताने देवनि संपत्ति संपत्ति. ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्ष्मी सहित सत्यम सुखासनम. बाहेर एक पाय दोन त्यांचे पाय पुसतात. इदंते पाद्यम सुपाद्यमस्तु. दंपतीभ्यां नमः. धारयामि अहम् अच्युतानंद गोविंद नाम द्रोण्या. कन्वी द्रोण्या दुनिया नश्यन्ति सकला रोगाः. सत्यं सत्यं वदाम्यहम्. इति विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. तुम्ही दोघांपेक्षा दोघांनी नमस्कार करा. संकल्पित वरदान भूत यथाशक्ती पूजनेन लक्ष्मी नारायण देवपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्. काय शुद्ध्यर्थम द्वितीयं धर्म साधनं तृतीयं मोक्षदा प्रोक्तम एवं तीर्थं त्रिधा पिबेत.
शरीरे जर्जरे भूते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधं जाह्नवीतोऽयं वैद्यो नारायणो हरिः। स्वस्ति मंत्रार्था सत्या संतो दाम्पत्योः अभिच्छिन्ना प्रीतिरस्तु आचरित लक्ष्मी सहित सत्यनारायण व्रत कल्पोक्त शुभ फल प्राप्तिरस्तु। हात जोडून देवा पळ्या आणि तथास्तु असे 3 वेळा म्हणा तथास्तु तथास्तु तथास्तु। त्यानंतर तीर्थप्रसाद दे मग बाकीच्या नाही होणे सगळेजण एक एक धारयामि अहम अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यं सत्यं वदामि अहम। महामाया आयुरारोग्य प्राप्ती तुम्ही घ्या दोन्ही हाताने घाला दोन्ही हाताने घ्या आणि घाला। उद्या पडलं तन्वीषण आहे किती तरी सगळे जण येऊन देवाच्या एक गंध फुल घाला आणि तीर्थप्रसाद घ्या। म्हणजे तुम्ही आता जेवणाची तयारी करा तेवढे ना। घेता घेता आम्ही जायचं कठीण असतं असणार ते आणि मला पॉलिटिक्स असतं असणार। गार्डन ती त्यांच्यात पाय पडपाचे इतके काम करतात। आता टाकले 2 दिवसात पावसात स्वच्छ सगळ्यात चकचकीत विजय भैयाला ते बरे दिसले आता तरी आमच्या आसा आम्ही आता त्यांना ते कसं आहे तू काम तुम्ही एकदा वचात दुबई तुम्ही आयलाय मेळा म्हाका एक और में करो बस